मुंबईतील वरळी नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। गुडघाभर पाण्यातून वाट काढताना नागरिकांची प्रचंड तारांबळ होतीये। मुंबईच्या वरळी नाका येथील आचार्य यात्रे चौक मेट्रो स्टेशनजवळ पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। दादर स्टेशन बाहेर स्वामीनारायण मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी देखील शिरलेले त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान झालंय। जेजे फ्लायओव्हर वरतीही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। सकाळपासूनच पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ होताना दिसतेय। माटुंगा फाईव्ह गार्डन चौकामध्ये पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे वांद्रे आणि माहीमच्या रेल्वे रुळांवर पाणी। पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडी। रस्त्यावरती पडलेले खड्डे, अर्धवट सुरू असलेली कामं आणि सिग्नल यंत्रणेमुळे वाहतुकीवर परिणाम। इंदापूर तालुक्यातील काजड इथे जोड कालवा फुटल्यानं शेतात पाणी गेलं। खडकवासल्याहून येणारा जोड कालवा फुटल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याची माहिती। पुण्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस। हवेलीमध्ये 24 तासात 180 मिलीमीटर पाऊस, तर दौंड तालुक्यात 85.5 मिलीमीटर पावसाची नोंद। खडकवासला धरणातून 39,643 लिटर पाण्याचा विसर्ग केला जाणार। बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। पावसामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर। नाथसागरातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू। बीडच्या गेवराईमधील गोदावरी नदी क्षेत्राला पावसानं झोडपलंय। नदीकाठच्या 32 गावांना पुराचा वेढा। राक्षसभुवन येथील शनी मंदिर, पांचाळेश्वर मंदिर यासह इतर मंदिरं पाण्याखाली। बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदीला सलग दुसऱ्या दिवशीही पूर आलाय। लेंडी नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे। माजलगावमध्ये नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। बीडच्या अंबेजोगाईत पावसानं नद्यांना पूर। अंबेजोगाई तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला। जनजीवन विस्कळीत। बीडच्या धारूर, हिंगणी, कांदेवाडी परिसरात मुसळधार पाऊस। नद्यांचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं नुकसान। जनजीवन विस्कळीत।